बहिणीच्या मुलीचा बारसा होता, त्यामुळे मला कपडे शिवायचे होते मोठ्या मुलीला आणि छोट्या मुलीला. त्यामुळे मी श्रीला लवकर स्कूलला सोडलं. त्यानंतर मी मॅचिंग सेंटरमध्ये गेलं आणि इथं खूप व्हरायटी होते कापडाचे, कॉटन, टेरिकोट, जरीचे, असे भरपूर व्हरायटी होते. पण मला जे घ्यायचं होते ते बाळाला आतून टोचणार नाही आणि बाळाला व्यवस्थित कम्फर्टेबल होईल असं मला कापड घ्यायचं होतं. कॉटनमध्ये मला विशेष काही कापड आवडलं नाही, त्यामुळे मी सॉफ्ट जरीतलं कापड घेतलं आणि कॉम्बिनेशनमध्ये घेतलं मी. आणि हे 2 कापड घेतलं मी. आणि मोठ्या मुलीला मी स्कर्ट ब्लाऊज शिवणार होते आणि छोट्या मुलीला मी फ्रॉक शिवणार होते आणि दोघींना सेम करायचं होतं, त्यामुळे मी सेम कापड पाहिजे तेवढं मीटर घेतलं. त्यानंतर मी ओढणीला देखील कापड घेतलेलं आणि काही लेस घेतलं स्कर्टसाठी आणि हा लेस आहे तो गळ्यासाठी घेतला. बाकीचा लेस मी ओढणी आणि खालचा जो स्कर्ट फ्रॉकसाठी लागणारा असा सगळा लेस घेतला. त्यानंतर मी श्रीला स्कूलमधून घेतलं कारण त्याचं स्कूल देखील लवकर सुटलेलं. तर अशा पद्धतीचं आमचा आजचा खरेदी होता. तर चलो, ओके, धन्यवाद, बाय.